Standard 10 Mathematics Part First Arithmetic Progression Practice Set 3.1 विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन 2 आपल्याला आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन 2 काय आहे बघा, राईट अँड एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी दोन व्हॅल्यू दिलेले आहेत. A10 दिलेला आहे आणि D5 दिलेला आहे. A म्हणजे काय, तर ही आहे फर्स्ट टर्म, पहिली टर्म म्हणजे A आणि हा डिफरन्स दिलेला आहे 5. हे A म्हणजे फर्स्ट टर्म आहे. A is equal to 10. Therefore T1 is equal to 10. फर्स्ट टर्म 10 आहे. आता आपल्याला दुसरी, तिसरी आणि चौथी टर्म काढायची आहे आणि मग अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. दुसरी टर्म कशी काढायची, T2 is equal to त्या पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा, T1 प्लस D. T1 दिलेला आहे 10 प्लस डिफरन्स दिलेला आहे 5, 15. ऍडिशन 15 आली तर हे T2 ची व्हॅल्यू आली 15. आता T3 कसं काढायचं आहे, दुसऱ्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा, T2 प्लस D. T2 आहे 15, डिफरन्स आहे 5 आणि ऍडिशन येते 20. आता चौथी टर्म काढू, T4 इज इक्वल टू, चौथी टर्म कशी काढायची, तर तिसऱ्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा, T3 प्लस D. T3 आहे 20 प्लस डिफरन्स आहे 5, ऍडिशन आली 25. तर असं हे 10, 15, 20, 25 असं अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला मिळालं. Therefore AP is arithmetic progression is 10, 15, 20, 25 dash dash. तर असं हे अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. परत एकदा लक्षात घ्या, A म्हणजे पहिली टर्म, दुसरी टर्म काढण्यासाठी T1 प्लस D, तिसरी टर्म काढण्यासाठी T2 प्लस D, चौथी टर्म काढण्यासाठी T3 प्लस D. असं 4 टर्म काढून आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. सोपा आहे बघा. दुसरा एक्झाम्पल सोडवूया. एक्झाम्पल नंबर 2. A is equal to -3, D is equal to 0. डिफरन्स 0 दिलेला आहे. A म्हणजे पहिली टर्म, T1 is equal to -3. आता T2 काढूया. T2 is equal to T1 मध्ये D ऍड करायचं, T1 -3 प्लस डिफरन्स 0, ऍडिशन -3. आता T3 काढूया. T3 कसं काढायचं, T2 मध्ये डिफरन्स ऍड करायचं, T2 आहे दुसरी टर्म -3 प्लस डिफरन्स 0, ऍडिशन -3. आता फोर्थ टर्म काढू. फोर्थ टर्म कशी काढायची, T3 मध्ये डिफरन्स ऍड करायचा, T3 आलेला आहे -3 प्लस डिफरन्स आहे 0, ऍडिशन येणार -3. -3 -3 -3 -3. Therefore arithmetic progression is -3 -3 -3 -3 dash dash. तर असं हे अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. एकदम सिंपल आहे, तुम्हाला सहजपणे सोडवता येईल आणि याचे मार्क निश्चितपणे तुम्हाला मिळवता येतील. काही याच्यामध्ये अवघड नाही. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा. आता ही ऍडिशन थोडी समजावून घेऊ. तिसरा एक्झाम्पल बघा. A is equal to -7, D is equal to 1/2. आता हे ऍडिशन मात्र आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. आता बघा, हे A म्हणजे फर्स्ट टर्म, A is equal to -7, therefore T1 is equal to -7. आता T2 काढूया. T2 is equal to T1 प्लस D. पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा, T1 आहे -7 प्लस डिफरन्स आहे 1/2.
तर हे ऍडिशन आपण समजून घेऊ. त्याला आपण 1 घ्या. इथं या दोन्हीचा गुणाकार लिहा, 2 1 2. इथं असं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, 7 2 14 आणि हे मायनस साइन, -14 प्लस हे असं मल्टिप्लिकेशन घ्या, 1 × 1 1. हे ऍडिशन लक्षात घ्या, -13 इथे ऍडिशन अपॉन 2. आता थर्ड टर्म काढू. T3 इज इक्वल टू दुसऱ्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा. दुसरी टर्म ही आली -13 अपॉन 2 प्लस हे 1 अपॉन 2. आता हे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे हे 2 लिहा इथं आणि हे -13 प्लस 1 लिहा, -13 प्लस 1. आता हे सबट्रॅक्शन लक्षात घ्या, हे येणार आहे -12 अपॉन 2 आणि हे भाग घालवा -6. आता फोर्थ टर्म काढूया. T4 इज इक्वल टू तिसऱ्या टर्म मध्ये D ऍड करायचं. तिसरी टर्म आहे -6 प्लस त्याच्यामध्ये ऍड करायचं 1 अपॉन 2. हे ऍडिशन लक्षात घ्या. इथं घ्या 1, इथं डिनॉमिनेटरला हे मल्टिप्लिकेशन, हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन, -12 प्लस हे मल्टिप्लिकेशन 1. हे सबट्रॅक्शन लक्षात घ्या, -11 अपॉन 2. आता हे 4 टर्म आपल्याला मिळाले. देअरफॉर AP इज अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला असं मिळेल. हे पहिली टर्म -7, हे दुसरी टर्म -13 अपॉन 2, हे तिसरी टर्म -6 आणि हे चौथी टर्म -11 अपॉन 2 डॅश डॅश. तर अशा पद्धतीनं इथं फक्त ऍडिशन मात्र लक्षात घेतली पाहिजे. ऍडिशन करता आली की एकदम इझी आहे. फोर्थ एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे, A इज इक्वल टू -1.25 कॉमा D इज इक्वल टू 3. हे A म्हणजे फर्स्ट टर्म आहे. A इज इक्वल टू -1.25. देअरफॉर T1 इज इक्वल टू -1.25. डिफरन्स 3 दिलेला आहे. आता दुसरी टर्म काढू. T2 इज इक्वल टू पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा, T1 प्लस D. T1 आहे -1.25 प्लस 3. आता ही सबट्रॅक्शन आहे. 3 मधून पहिल्यांदा 1 वजा करा, 2 आलं. परत 0.25 वजा करा, 2 मधनं 0.25 वजा केलं तर 1.75 असं येईल. तोंडी वजाबाकी करता येते. जर तुम्हाला तोंडी लक्षात येत नसेल तर असं लिहून घ्या, 3.00 -1.25. हे अशी वजाबाकी करा, 1.70. तोंडी आली तर तोंडी लिहा उत्तर. आता T3 इज इक्वल टू ह्या T2 मध्ये डिफरन्स ऍड करायचं. T2 आहे 1.75 प्लस डिफरन्स आहे 3. ऍडिशन आपल्याला ओरली करता येते. 3 प्लस 1 4 अँड 0.75. आता फोर्थ टर्म काढू. T4 इज इक्वल टू T3 प्लस D. हे T3 4.75 प्लस डिफरन्स लिहायचा आहे 3. ऍडिशन आपल्याला ओरली करता येते. 4 अँड 3 7.75. तर असे हे आपल्याला 4 टर्म मिळालेले. पहिली टर्म मिळालेली आहे -1.25, दुसरी मिळालेली आहे 1.75, तिसरी मिळालेली आहे 4.75 आणि 7.75 डॅश डॅश. दिस इज अरिथमेटिक प्रोग्रेशन.
तर अशा पद्धतीने आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह करू. एक्झाम्पल 5 असं दिलेलं आहे. a is equal to 6, d is equal to -3. a म्हणजे फर्स्ट टर्म आहे. a is equal to 6, therefore t1 is equal to 6. दुसरी टर्म काढूया. t2 is equal to t1 plus d. t1 आहे 6 प्लस d आहे -3. 6 - 3 आन्सर येणार आहे 3. दुसरी टर्म आली 3. आता t3 काढूया. t3 is equal to t2 plus d. t2 आलेला आहे 3 प्लस डिफरन्स आहे -3. 3 - 3 0. आता फोर्थ टर्म काढू. t4 is equal to t3 plus d. t3 आलेला आहे 0 प्लस डिफरन्स आहे -3. ऍडिशन येईल -3. therefore AP कसा आलेला आहे बघा. आता AP इज पहिली टर्म 6, दुसरी टर्म 3, तिसरी टर्म 0, चौथी टर्म -3 डॅश डॅश. असं हे AP आलेलं आहे. लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. एक्झाम्पल नंबर 6. 6 एक्झाम्पल मध्ये बघा. a दिलेला आहे -19 आणि डिफरन्स दिलेला आहे -4. a is equal to -19, therefore t1 फर्स्ट टर्म इज -19. सेकंड टर्म काढू. t2 is equal to t1 plus d. दुसरी टर्म काढण्यासाठी पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा. पहिली टर्म -19 प्लस -4. हे ऍडिशन येईल -23. आता t3 काढू. t3 काढण्यासाठी या दुसऱ्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा. दुसरी टर्म आहे -23 आणि त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे -4. तर ही ऍडिशन येईल -27. आता फोर्थ टर्म काढू. फोर्थ टर्म काढण्यासाठी t3 मध्ये तिसऱ्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा आहे. तिसरी टर्म आहे -27, त्याच्यामध्ये डिफरन्स ऍड करायचा आहे -4. ही ऍडिशन येणार आहे -31. तर अशा ह्या 4 टर्म मिळाल्या. therefore AP पहिली टर्म आली -19, दुसरी आली -23, तिसरी आली -27 आणि चौथी आली -31 डॅश डॅश. तर अशा पद्धतीनं अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहिण्यासाठी हे म्हणजे पहिली टर्म आहे. दुसरी टर्म काढण्यासाठी पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा. तिसरी टर्म काढण्यासाठी दुसऱ्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा. चौथी टर्म काढण्यासाठी तिसऱ्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड करायचा. आणि हे आलेले आन्सर म्हणजे सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर सोपा आहे. तुम्ही परत एकदा हे 6च्या 6 एक्झाम्पल आज तुम्ही घरी परत एकदा सोडवा. तुम्ही स्वतः सोडवलं तर तुम्हाला येणार आहे. नुसतं बघून येणार नाही. परत तुम्ही एकदा घरी सोडवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.